तुम्हाला पण एखादं ॲडव्हेंचर करायला आवडतं का? जसं की आम्ही या नदीमध्ये आता करणार आहोत वॉटर स्पोर्ट ॲडव्हेंचर, जे की आहे कयाकिंग. आणि याच्यामध्ये मला साथ देणार आहे माझा मुलगा सिद्धार्थ. तसं बघायला गेलं तर मला आधी वाटलं की तो घाबरेल, पण कसलं काय, माझ्यापेक्षा तोच जास्त एक्सायटेड होता आणि बाबा बोट अशी चालव तशी चालव म्हणून मला इन्स्ट्रक्शन्स देत होता. यस, एकदा मार आणि परत राईटला मार. राईट मार, राईट. आता राईटला. येस, आता राईटला. हां, आता राईटला. चला, व्हेरी गुड. मजा येते का तुला? येस. हात दुखायला लागले का? आणि त्यामध्ये आपल्याला चर्च पण दिसतं तिकडे त्या साईडला समोर. मित्रांनो, हा आहे सिद्धार्थ आणि याच्यासोबत मी चाललोय एका छोट्याशा ट्रिपला. तुमची ट्रिप तेव्हाच ॲडव्हेंचरस होते जेव्हा असतात तुमच्याबरोबर छोटीशी मुलं. आणि कयाकिंगचे ते व्हिडिओ बघून तुम्हाला पण एकंदर कळलंच असेल की आम्ही कुठे निघालोय ते. चला तर मग चालू करूया आपण एका नवीन प्रवासाला. सिद्धार्थची ना ॲक्च्युली फर्स्टवाली फ्लाईट आहे आणि तो माझ्याबरोबर ट्रॅव्हल करतो आणि त्याने आता जस्ट त्याचा बोर्डिंग पास काढला आहे. गोवाचं टायमिंग आहे 9:20. 9:20 पोचण्याचं टायमिंग आहे. आपली फ्लाईट आहे 8 वाजताची, बरोबर? सो एक्सायटेड? सो सिद्धार्थ माझं ना ॲक्च्युली चेक इन झालं आहे आणि सिक्युरिटी चेक इन नंतर ना त्याला मी सगळी प्रोसेस दाखवली आणि एक्सप्लेन केले की काय कसं करतात. तर तो बोलतो की आर्मी काय करते. तर त्याला मी म्हटलं की ते सिक्युरिटी चेकसाठी आहेत ना, त्यांना तैनात केलेलं असतं आणि ते सगळ्या गोष्टी बघतात आणि मग सगळ्या लोकांच्या गोष्टी चेक करून मग ते आतमध्ये पाठवतात. समजलं तुला? आणि तो कसं नवीन फर्स्ट टाईम आला, त्याला सगळी प्रोसेस खूप नवीन आहे. सो तो शिकतोय, राईट? बोर्डिंग बसमध्ये गेट नंबर बघ दाखव कुठे. अभि ते गेट आहे बघ, गेट 12B, राईट? सो इथे आल्यावरती काय बघायचं आपल्याला? आपला गेट कुठल्या साईडला आहे ते बघायचं. 1:13 पर्यंत. कुठल्या साईडला आहे आपला गेट, सांग मला. 12 आहे ना? हां, तर तिथे आपलं. राईट. आता आपल्याला ॲक्च्युली ना जास्त चालायला लागतं ना पुणे एअरपोर्टमध्ये, म्हणून त्यांनी ही अशी सर्व्हिस दिली आहे. त्या एस्केलेटरवरती ना हे सरकते जिने, ठीक आहे, त्याच्यावरती उभं राहायचं आणि मग पुढे जायचं. ओके, हे बघ असं. ते फ्रंट व्हील बनलं बघ. येस. फ्रंट व्हील. मजा येते का? सिद्धार्थ ॲक्च्युली फर्स्ट टाइम आला ना, त्याच्यामुळे आम्ही मोस्टली सगळेजण म्हणजे आम्ही 1-2 तास लवकरच आलो आहे. म्हणजे हे बघता येईल, इकडचे शॉप्स वगैरे, इकडची पुरी सिस्टीम बघता येईल, त्याला सांगता येईल, त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो होतो. आमचा गेट ॲक्च्युली 12B आणि 12 गेटवरती आलो आहे, पण ऑलमोस्ट या एस्केलेटरवरती त्याला मजा येते चालायला. अगं याच्यावरती हा मजा करतो. मला ट्रेंड व्हील बनले. ट्रेंड व्हील बनले. हे आपलं गेट इथेच आहे ॲक्च्युली. टेक ऑफ करते. कारण की एवढं लांब कोण लँड नाही करत. लोक होते लँड होते की टेक ऑफ होते. ती लँड झाली आणि तर ती येते इथे आपल्याकडे येते. आपलीच फ्लाईट आहे बोलते ती. हां, आपलीच आहे. ते 2 टर्न मारणार. येस. त्यावरती पायऱ्या आहेत. तर एअरपोर्टवरती खायचं असेल ना, तर एअरपोर्टवरती खायला तुला इथे कॉफी मिळतं, बर्गर मिळतो, पिझ्झा मिळतो. मला बर्गर पाहिजे. बर्गर दे. मग तुला फ्लाईटमध्ये नाही काय खायला मिळणार, ठीक आहे? हां, ठीक आहे. शुअर इथेच खायला मिळेल. ओके, फ्लाईटमध्ये नाही खायला मिळेल. हां, फ्लाईटमध्ये खाणार नाही, पिणार मी. नाही, मग एकच काहीतरी ऑप्शन मिळणार. नाही बर्गर दे. सो फायनली सिद्धार्थची फ्लाईट आली आहे. सिद्धार्थची फ्लाईट झाली 20 मिनटं लेट.
सो तुझी फायनली फ्लाईट होते बोर्ड. पिंगू दिसतो याच्यामध्ये बघ. सो सिद्धार्थला भेटले विंडो सीट. पुढे विंडो दाखव तुझ्या. 2 विंडोज आहेत ना. ही मागची वाली माझी आहे. वाव. लिवाल 2 वेळ. येस सिद्धार्थ लकी आहे त्याच्यामुळे त्याला 2 विंडो सीट मिळाल्या. एक ते पाठीमागे आणि एक पुढे आहे. तर तुला पाहिजे तसं तू बघू शकतोस. थोडं पाठी तुला पाठचे व्ह्यू बघायचे आहेत, पुढचे व्ह्यू बघायचे आहेत. आम्ही दोघांना च्युइंगम खातोय कारण की फ्लाईट जसं टेक ऑफ करेल आणि वरती जाईल ना त्या लो प्रेशरमुळे आपले कान मोस्टली बंद होतात. तर म्हणून आम्ही ना ऑलरेडी च्युइंगम टाकले तोंडामध्ये जेणेकरून थोडंसं कान वगैरे आपले सही राहतील. सो इथे नाही खूप महत्त्वाची गोष्ट आम्हाला दिसली आहे जी मे बी पिंगूला फर्स्ट फ्लाईट आहे तर लागेल पण त्याच्यामध्ये लिहिलं गेट वेल सून. दॅट मीन्स की तुम्हाला जर वॉमिटिंग वगैरे होत असेल ना तर ह्याला इथून क्लिअर करायचं आणि याच्यामध्ये वॉमिट करून ह्याला पार्सल करून एअर होस्टेसला द्यायचं. गोव्याला तुमचं स्वागत आहे. कसं वाटलं तुला सांग मला. चांगलं वाटलं. तू घाबरला होता ना मग अशी थोडा वेळ. सो गोवा एअरपोर्टला ॲक्च्युली पोचलो आहे पण इकडे सीन असं आहे की इकडे ना ओला उबर नाही चालत. ज्यांचे काही ॲप्लिकेशन्स आहेत प्रीपेड टॅक्सी एक ॲप आहे. एक गो माइल्स म्हणून एक ॲप्लिकेशन आहे. तिथं आता आम्ही जस्ट एक ना कॅब बुक केली आहे आणि कॅबचा जस्ट वेट करतो इकडे. आणि सिद्धार्थ इकडे चालले चॉकलेट खायला. भूक लागली. सो एअरपोर्टच्या बाहेर 3 लँग्वेजेसमध्ये आपल्याला ही माहिती दिसते. येवक म्हणजे ॲक्च्युली कोकणी वर्ड आहे. आगमनाच्या आल्यावरचा आगमन आणि आल्यावरच. सो हा आमचा ॲक्च्युली इकडचा बुक केलेला हॉटेलमधला रूम. पण जो रूम आम्ही बुक केला होता ना त्याच्या बदली त्याने आम्हाला अपग्रेड करून हा एक मस्त मोठा प्रीमियम रूम दिला आहे. त्याच्यामध्ये हा एक मोठा हॉल आहे. ह्या साईडला ना स्विमिंग पूल वगैरे बहुतेक आहे व्ह्यू आहे. इथे मस्त टेबल चेअर आहे. हा सिद्धार्थ इथे. आणि इथे दिलं आहे त्यांनी किचन, फ्रीज आहे, बॉटल्स आहेत पाण्याच्या, एक पाणी गरम करण्यासाठी कॅटल आहे. हे यांचं टॉयलेट बाथरूम कॉमन, क्लीन अँड नीट. आणि इथे यांचा मस्त एस्पेस बेडरूम, एक मोठा बेड, टी व्ही. आणि इथून हा थोडा बाहेरचा व्ह्यू दिसतो तो आपण सकाळी बघू शकतो. आणि इथे मस्त एक कपाट दिलं आहे त्यांनी सामान वगैरे ठेवायला. सिद्धाची मजा चालली. सिद्धाची मस्ती चालली याच्यामध्ये. अरे नको ना. सो फायनली आमचं फूड आलेलं आहे. सिद्धार्थ काय काय मागवलं आपण. 2 पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड. 2 पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड ना. चलो खाना खाते अभी. सिद्धार्थने मागवलं त्याचा फेवरेट मार्गरिटा पिझ्झा. त्याच्यामध्ये गार्लिक ब्रेड आणि माझा आहे पनीर कॅप्सिकम पिझ्झा. I think that we've all had enough. What keeps you up at night, yeah.